नमस्कार, राम राम। मी गोपाल काकडे, एरिया सेल्स मॅनेजर, निजोड सीड्स लिमिटेड, जळगाव। तुम्हा सर्वांचं या प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे, गावाचे नाव आहे मंगरुळ, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे निजोड सीड्स कंपनीचे नवनीत 929 हे वाण आणि या वाणाची जे ठळक वैशिष्ट्य आहे त्यांची मी तुम्हाला इथं ओळख करून देणार आहे। तर मित्रांनो, या वाणामध्ये सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे लवकर परिपक्वता। याचं स्लोगनच असं आहे मित्रांनो, लवकर येते रब्बीचे पीक देऊन जाते। आणि दुसरं प्रमुख वैशिष्ट्य असं आहे की या कापूस वाणामध्ये काय आहे, याचा बोंडाचा आकार अतिशय मोठा आहे आणि हा कापूस वाण वेचायला अतिशय सोपा जातो। अशी याची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आपण इथे आज बघणार आहोत। मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की नवनीत या वाणामध्ये सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे की लवकर येते, तर या लवकर येते या वैशिष्ट्याचा फायदा आपल्याला असा मिळतो की आपलं क्षेत्र जर लवकर खाली होऊन मिळतं आहे आपल्याला, तर नक्कीच आपल्याला रब्बीची पेरणी सुद्धा लवकर करता येते। आता खानदेशात मी काही भागात बघतोय की काही शेतकऱ्यांकडे मका पिकाला पुरेसं पाणी शेवटी उपलब्ध होत नाही आणि अति जास्त टेम्परेचर असल्यामुळे मक्याच्या उत्पादनात सुद्धा काही शेतकऱ्यांना लॉसेस सहन करावे लागत आहेत। तर त्या शेतकऱ्यांनी जर निजोड सीड्स कंपनीचं नवनीत हा वाण जर वापरला तर नक्कीच ते शेतकरी कमीत कमी आपल्या कापूस पिकाचा कालावधी हा 15 दिवसांनी कमी करू शकतायत। आणि आपला कापूस पिकाचा कालावधी जर 15 दिवसांनी कमी झाला तर हेच 15 दिवस आपण जर मका पिकाची लागवड जर आपण लवकर केली तर नक्कीच आपल्याला जे मक्यात जे होणारे लॉसेस आहे ते नक्कीच कमी होतील। आता जसं आपण बघू शकतो मित्रांनो की हा जो कापूस वाणाची या शेताची पेरणी झालेली आहे ही झालेली आहे 3 जून 2023 रोजी आणि आजचा आपला दिवस आहे 10 ऑक्टोबर 2023। म्हणजे एकंदरीत जर कापूस पिकाचा कालावधी जर बघितला तर जवळपास 123 दिवस या कापूस पिकाला तास पूर्ण होत आहेत। आणि त्यात तुम्ही बघू शकताय की याच्यावर जी जवळपास 70% आतापर्यंत जे याचे जे बॉल्स आहेत ते ब्रश झालेले आहेत, म्हणजे 70% कापूस हा ते फुटलेला आहे। त्यामुळे काय आहे की हा कापूस पीक नक्कीच 2 वेचण्यांमध्ये म्हणजे दिवाळीच्या आत पूर्ण आपलं कापसाचं क्षेत्र खाली करून देणार आहे। आणि तसा पण हा कापूस वाण फक्त 150 दिवसाचा आहे, म्हणजे लवकर येते आणि आपलं रब्बीचं पीक आपल्याला हमीचं करून देते आणि क्षेत्र सुद्धा आपलं कापूस पिकाचं लवकर खाली करून देते। आता बघू शकतो आपण इथे हा कापूस वाण, जसं मी तुम्हाला दुसरं आमचं ठळक वैशिष्ट्यांमधलं सांगितलं की याचं बोंड जे आहे, बोंड साईज याची मोठी आहे आणि वेचायला हा कापूस अतिशय सोपा जातो। तर मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो की बोंड साईज मोठी आहे, सोबतच हा कापूस वाण वेचायला अतिशय सोपा जातो। याच्यावर विशेष म्हणजे हा जो नवनीत कापूस वाण आहे याच्यामध्ये आपण बघू शकतो की याच्यावर जवळपास म्हणजे भरपूर कंपनीचे आपल्याला प्रतिनिधी सांगत असतात की 5 पाकळीचे बोंड आहे, 5 पाकळीचे बोंड आहेत, पण स्पेसिफिक नवनीत या वाणावर ज्या शेतकऱ्यांनी हा वाण रेग्युलर जे शेतकरी वापरतात त्या शेतकऱ्यांचा याच्याबद्दलचा अनुभव असा आहे की याच्यावर खरोखर 80% जे बोंड असतात हे 5 पाकळीचे बोंड यावर असतात। आणि एक चांगला फायदा या वाणापासून असा सुद्धा मिळतो मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांचं व्यवस्थापन हे मध्यम आहे, म्हणजे जे शेतकरी 3 वेळेस फवारणी करू शकतायत आणि 2 वेळेस खतं प्रोव्हाइड करू शकतायत, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा कापूस वाण अतिशय फायदेशीर ठरतो। कारण हा कापूस वाण काटक स्वरूपाचा आहे, त्याच्यामुळे काय आहे, ज्या शेतकऱ्यांचं व्यवस्थापन मध्यम स्वरूपाचं असेल त्यांना सुद्धा हा कापूस वाण अतिशय चांगल्या स्वरूपाचं कापूस उत्पादन देईल अशी याची हमी आहे। तर मी खानदेशातील तमाम शेतकऱ्यांना विनंती करेल की जे शेतकरी कापूस पिकाचं व्यवस्थापन करू इच्छित असेल भविष्यात, तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच निजोड सीड्स कंपनीचं नवनीत 929 हा वाण लावून भरघोस उत्पन्न घ्यायचं आहे। धन्यवाद।